नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 18 डिसेंबर. उद्या दिनांक 19 व परवा 20 डिसेंबर रोजी खान्देश, विदर्भ, मराठवाडा येथे थंडीची लाट राहील. तसेच धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात रात्रीच्या तापमानात बरीच घट होण्याची शक्यता असून येथे रात्रीचे तापमान 10 ते 12 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. या जिल्ह्यापैकी एखादे दुसरे ठिकाणी रात्रीचे तापमान 10 अंशाच्या खाली येण्याची शक्यता राहील. राज्याच्या इतर भागात थंडीचे प्रमाण कमी जास्त होत राहील. तसेच ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात थंडीची लाट राहण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 21 डिसेंबर रोजी खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र येथे सौम्य थंडीची लाट राहील. तसेच ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू येथे सौम्य थंडीची लाट राहण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 22 ते 24 डिसेंबर रोजी खान्देश, पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे थंडीची सौम्य लाट राहण्याची शक्यता राहील. राज्याच्या इतर भागात थंडीचे प्रमाण कमी जास्त होत राहील. तसेच छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, दक्षिण तामिळनाडू येथे थंडीची सौम्य लाट राहील. तसेच दिनांक 20 डिसेंबरपासून उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लडाख या राज्यातून एक WD जात असून त्याच्या प्रभावामुळे दिनांक 20 ते 23 या तारखेदरम्यान भाग बदलत लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात हिमवृष्टी होण्याची शक्यता राहील. याच्या प्रभावामुळे दिनांक 20 ते 24 डिसेंबर या तारखेदरम्यान उत्तर भारतातील इतर राज्यात दाट धुके राहण्याची शक्यता राहील. आपल्या पण राज्यात या काळात भाग बदलत धुसर, आभाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहण्याची शक्यता राहील. तसेच या काळात आपल्या राज्यात बऱ्याच जिल्ह्यात दाट धुके राहण्याची शक्यता राहील. तसेच आपल्या राज्यात पुढील 20 ते 25 दिवस हवामान कोरडे राहील. तसेच आज दिनांक 18 ते 20 डिसेंबर या काळात सौदी अरेबिया तसेच इराण, इराक या देशाच्या भागातून एक डिप्रेशन सरकत असल्यामुळे या देशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.